हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी येताना मी नाश्त्यामध्ये चपाती भाजी बनवण्याऐवजी पोहेच जे आहेत तर ते बनवायला घेतलेले होते. आणि जीविकाला येताना स्कूलला सुट्टी होती, तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज पोहेच आपण नाश्त्यासाठी बनवूयात, कारण की आदल्या दिवशी येताना तिच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डेचं फंक्शन होतं आणि तिथे भरपूर असा वेळ जो आहे तर तो आम्हाला लागलेला होता आणि सगळी मुलं वगैरे सुद्धा खूपच जास्त दमलेली होती आणि त्याच्यासोबतच सगळे टीचर वगैरे सुद्धा खूप जास्त मेहनत घेतात. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा थोडासा आराम म्हणून मग त्यांच्या स्कूलमध्ये सगळ्यांना सांगण्यात आलेलं होतं की उद्या तुम्हाला सुट्टी आहे म्हणून. तर मग त्या दिवशी काही मी जास्त लवकर वगैरे उठलेले नव्हते आणि एखादा दिवस असाही असतो बघा की त्या दिवशी आपल्याला सुद्धा वाटतं की थोडंसं आपण निवांत उठावं आणि प्रत्येक गृहिणीला असं वाटत असतं की एखादा दिवस तरी असा असावा की ज्या दिवशी आपल्याला थोडंसं निवांत उठता येईल. आता निवांत जरी उठलं ना बघा तरीसुद्धा कामं मात्र आपल्यालाच करायची असतात, पण तेवढंच थोडासा ब्रेक जरी आपल्याला भेटला ना तरीसुद्धा खूप छान वाटतं. आणि मी सुद्धा काल खूपच जास्त दमलेले होते, कारण की जीविकाला घेऊन जायचं, तिथून परत रिटर्न यायचं, तिथेच 2-3 तास जे आहे ते बसावं लागलं. त्यामुळे खूपच जास्त थकल्यासारखं सुद्धा वाटत होतं. त्याच्यामुळे मग मी सुद्धा त्या दिवशी येताना निवांतच उठलेले होते आणि मग नाश्त्यामध्ये मग म्हटलं चपाती भाजी बनवण्यापेक्षा आज आपण साधे सिंपल अशाच पद्धतीने पोहे बनवूयात. आणि मला सुद्धा येताना पोहे खायची खूपच जास्त क्रेविंग झालेली होती. तर मग म्हटलं चला आज आपण छान असं पोहे आणि त्याच्यासोबत गरमागरम चहा बनवूयात. आता कसं होतं ना बघा, गृहिणी असलं ना की आपण सगळ्यांच्या आवडीनुसार बनवतो, पण ज्या दिवशी आपल्याला काहीतरी खायची इच्छा होते ना त्या दिवशी मात्र आपण कंटाळा करतो. म्हणजे जर आपल्याला कोणी सांगितलं ना की आज हे बनवून दे, आज हे आम्हाला खायचं आहे, तर आपण लगेचच ते उठून बनवायला लागतो. भलेही आपल्याकडे कितीही कामं असू द्या तरीसुद्धा आपण वेळात वेळ काढतो आणि त्यांच्यासाठी त्या गोष्टी बनवतो. पण ज्या दिवशी आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं त्या दिवशी मग आपल्याला असं वाटतं की जाऊ देत, कशाला 10-15 मिनटं वायाला घालवायची, त्याच्यापेक्षा जे आहे तेच आपण खाऊयात. तर मला असं वाटतं की प्रत्येकीने प्रत्येकीसाठी वेळ काढला पाहिजे. तुम्ही दिवसाचे 24 तास जरी दिले ना तरीसुद्धा तुम्हाला ते कमीच पडतील. त्यामुळे ना ज्यावेळेस आपल्याला जे खावंसं वाटतंय ते आपण आवर्जून बनवलं पाहिजेत. आणि आज मला सुद्धा असंच वाटत होतं की गरमागरम पोहे आणि त्याच्यासोबत चहा बनवूयात. तर मग आधी पोहे वगैरे बनवून घेतले आणि लगेचच इकडे आल्याचा असा कडक चहा बनवलेला होता, जेणेकरून मग मूडसुद्धा फ्रेश होईल आणि काम करायला सुद्धा उत्साह येईल. म्हणून मग म्हटलं चला छान असा आज आपण आल्याचा कडक चहा बनवूयात. आणि मला असा आल्याचा चहा प्यायल्यात ना खूप जास्त आवडतं. आता सकाळचा चहा मी काही जास्त घेत नाही, पण कालच्या थकव्यामुळे ना असं वाटत होतं की थोडासा जरी चहा भेटला ना तरीसुद्धा फ्रेश वाटेल. आणि प्रत्येकाचं असंच असतं सकाळचे, स्पेशली गृहिणींचं सकाळचा जरी थोडासा चहा जरी घेतला ना तरीसुद्धा काम करायची एनर्जी मी म्हणते की दुपटीने येते प्रत्येकीमध्ये. आणि थोडासा चहाचा एक घोट जरी घेतला ना तरीसुद्धा असं होतं की चला आता आपण कामासाठी तयार आहोत. तर मग आता इथे गरमागरम पोहेसुद्धा रेडी होते. मग सगळ्यांना नाश्ता दिला आधी आणि त्यानंतर मग मी सुद्धा नाश्त्यामध्ये लगेचच पोहे घेतले. आता गृहिणींचं कसं होतं, सगळ्यांना नाश्ता दिला की मग निवांत एकटं बसून आपण नाश्ता करतो. तर प्रत्येकीने येत ना सगळ्यांसोबत बसून गरमागरम जो नाश्ता आहे तो करून घ्यायचा. असं होतं ना की आपण कामाच्या गोंधळामध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. कधी कधी सकाळचा नाश्तासुद्धा आपल्याकडून स्किप होऊन जातो. पण माझं तरी मी नित्यनेमाने सकाळचा नाश्ता जो आहे ना तो सगळ्यांसोबत गप्पा मारत किंवा टी व्हीवरती बातम्या वगैरे पाहत करत असते, जेणेकरून 4 गोष्टी बाहेरच्या जगामध्ये काय चाललेल्या आहेत तर त्या आपल्याला सुद्धा समजतात. आता कामं तर सगळ्यांनाच असतात, पण कामामधून स्वतःसाठी वेळ काढणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं असतं. तर मग मस्तपैकी आता इथे बघा चहासुद्धा माझा झालेला आहे आणि मग म्हटलं आता चहा आणि त्याच्यासोबत गरमागरम पोहे मस्त आज आपण सकाळी एन्जॉय करूयात. एखाद्या दिवशी थोडंसं लेट जरी झालं कामाला तरीसुद्धा मला असं वाटतं काहीच हरकत नाही. तर आधी नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग घरातील कामांना सुरुवात केली. तर जीविका अजून काही उठलेली नव्हती, कारण की ती खूपच जास्त ती काल दमलेली होती आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की चला तिला सुद्धा नको लगेच उठवायला. आणि तसंही काही सकाळी उठून ती करणार सुद्धा नव्हती, कारण की स्कूल वगैरे तर काही नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ देत, इतर दिवशी तर स्कूल असतं त्याच्यामुळे तर मुलांना लवकरच उठवावं लागतं.
पण ज्या दिवशी तिचं स्कूल नसतं ना त्या दिवशी मी तिला काही जास्त लवकर उठवत नाही, कारण की तेवढे 1-2च दिवस असतात ज्या दिवशी ती निवांत रिलॅक्समध्ये उशिरा उठते. आणि मग म्हटलं आता तोपर्यंत आपण आपली साफसफाईची कामं करायला घेऊयात. आणि मग आता तिच्या स्कूलला सुट्टी होती, तर मग म्हटलं चला तिची जी बॅग वगैरे आहे स्कूलची, तर मग म्हटलं ती सुद्धा धुवून निघेल, कारण की सुट्टीच्या दिवशीच मग बॅग वगैरे जे आहे तर ती मी धुण्यासाठी घेत असते. मग स्कूलची बॅग असते, टिफिन बॅग असते, शूज असतात. एक दिवस असा असतो सुट्टीचा ज्या दिवशी मी हे सगळं जे आहे तर ते क्लीन करत असते. तर आदल्या दिवशी आहेत ना कपडे वगैरे जे आहे तर ते घड्या घालून तसेच ठेवलेले होते आणि मग ते कपाटामध्ये ठेवायचेच राहिलेले होते. तर मग म्हटलं चला आता हे सगळं कपड्यांचा जो काही पसारा आहे तो सगळं आवरून घेऊयात. आणि आदल्या दिवशी मला काही सगळं आवरताच आलेलं नव्हतं, कारण की सकाळी मी खूपच जास्त लवकर गेलेले होते तिच्या स्कूलमध्ये. आणि मग थोडासा पसारा घरामध्ये झालाच होता आणि रोजच्या रोज जर आपण हे आवरलं नाही ना बघा तर खूप जास्त पसारा होतो. तर मग म्हटलं चला आवरूयात हे सगळं. तर ज्या दिवशी मला असं जास्त कामांचा लोड असतो ना त्या दिवशी मी काही एक्स्ट्राची कामं वगैरे काढत नाही. जेवढं काही आपलं रोजची कामं असतात ना तर तीच मी करायला घेत असते. म्हणजे जी काही आपली बेसिक कामं असतात, कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं किंवा स्वयंपाक बनवणं, बाथरूम वगैरे क्लीन करणं, ही जी काही आपली रोजची कामं असतात ना तर तीच मी त्या दिवशी करत असते. ज्या दिवशी मला खूप जास्त कामाचा लोड असतो किंवा खूप जास्त कंटाळा आलेला असतो, काम करण्याची अजिबातच इच्छा नसते आणि थोडंसं थकल्यासारखं सुद्धा होतं कधी-कधी, तर त्या दिवशी मग एक्स्ट्राचं मी काहीच काढत नाही. जी काही आपली रोजची कामं असतात तर मग तीच मी करायला घेते. आणि मग आता इकडचा बेडरूम जो आहे तो सुद्धा सगळा आवरून घेतला आणि मग म्हटलं चला आता कपड्यांची जी मशीन आहे ती सुद्धा लावून घेऊयात. आणि आज काही मला दुपारचा स्वयंपाक जो आहे तो डायरेक्ट बनवायचा होता, त्याच्यामुळे मग सकाळचा थोडा वेळ असतो नाश्ता वगैरे केल्यानंतरनं. मग त्या वेळामध्ये ना मी जी काही साफसफाई वगैरे करायची असते ना ती आवरून घेते. आता कितीही कंटाळा आला ना बघा तरीसुद्धा ही रोजची बेसिक कामं आहेत ना आपल्याला करावीच लागतात, ती काही चुकत नाहीत. आणि मग माझं असं असतं की सगळी कामं आवरायची आणि मग निवांत आराम करायचा. आता घरामध्ये पसारा ठेवून जर आराम करायचं म्हटलं ना तर ते काही माझ्याच्याने शक्य होत नाही. त्याच्यामुळे माझं असतं की आधी सगळं आवरून घ्यायचं आणि मग निवांत आराम जो आहे तो करायचा. म्हणजे कामाचा लोड जो आहे तर तो जास्त राहत नाही आणि घरामध्ये आपल्या पसारा जो आहे तो सुद्धा दिसत नाही. आणि असं होतं ना बघा, ज्या दिवशी आपण अजिबातच घर आवरत नाही ना नेमके त्याच दिवशी आपल्या इथे पाहुणे येतात आणि ज्या दिवशी आपण सगळं आवरतो व्यवस्थित टापटीप घर ठेवतो त्या दिवशी मात्र कोणीच येत नाही. आता असं कोणाकोणासोबत होतं कमेंट करून मला नक्कीच सांगा. माझ्यासोबत तरी असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. त्याच्यामुळे माझं असं असतं की पहिल्यांदा घर जे आहे ते व्यवस्थित आवरून ठेवायचं आणि त्यानंतरनं मग बाकीचे जे काही असेल ते नंतरनं करायचं. तर आता आधी घरं वगैरे झाडून घेतली आणि रोजच्या रोज घरं वगैरे झाडून ही घेतलीच पाहिजेत, जेणेकरून लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये येते. तर आता घरं वगैरे झाडलेली होती, लगेचच म्हटलं कपड्यांची मशीनसुद्धा लावून घेऊयात. आणि आज आहेत ना कपडे थोडीशी जास्तच होती, तर मग म्हटलं पटकन कपडे जे आहे ते पहिल्यांदा धुवायसाठी टाकूयात. म्हणजे काय होतं अर्ध्या तासामध्ये मशीन होते आणि जोपर्यंत मशीन होते ना तोपर्यंत माझी 2-3 कामं जी आहेत तर ती आरामशीर होऊन जातात. त्याच्यामुळे म्हटलं आधी मशीन लावून घेऊयात आणि मग एकदा लाईट वगैरे गेली ना तर लाईट काही लवकर येत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं पहिल्यांदा हे जे काम आहे ना तर ते आपण आवरून घेऊयात. आणि जेव्हापासून मशीन आलेली आहे ना तेव्हापासून माझं बरंचसं काम जे आहे ते हलकं झालेलं आहे. आता ज्यावेळेस मशीन घेतली होती ना त्यावेळेस मला असा प्रश्न पडायचा की ती मला वापरता येईल का किंवा मला ते जमेल का, कारण की याआधी मी कधीच मशीन जी आहे ती वापरलेली नव्हती किंवा असं वापरामध्ये माझ्या ती कधी नव्हतीच. त्याच्यामुळे मला अशी भीती असायची की मला ती व्यवस्थित चालवता वगैरे येईल का म्हणून. पण जेव्हापासून मशीन आलेली होती तेव्हापासून 1-2 दिवस तर मला भीतीच वाटत होती, पण नंतरनं मग या सगळ्या गोष्टींची सवय झाली. हळूहळू जे आहे ना ते मला सुद्धा मशीन व्यवस्थित अशी चालवता यायला लागली. आणि असं नवीन काही आपण घरामध्ये आणलं की ती गोष्ट शिकल्यानंतरनं सुद्धा आहेत ना आपल्याला खूप जास्त आनंद होतो. नव्याचे 9 दिवस असतात असं म्हणतात बघा. 9 दिवस एखादी वस्तू आपल्या घरामध्ये नवीन असेल ना तर ती वस्तू चालवण्यासाठी सुद्धा आपण खूप जास्त एक्साइटेड होतो आणि आपल्याला असं असतं की कधी आपण ते काम जे आहे ते करायला घेतोय. आता इथे बघा जीविकासुद्धा उठलेली होती, तर मग आता तिला म्हटलं तोपर्यंत तू फ्रेश वगैरे हो. तर तिच्यासाठी आता म्हटलं नाश्त्यामध्ये काहीतरी बनवूयात जे की तिच्या आवडीचं असेल. तोपर्यंत मग म्हटलं आपण आपले कपडे वगैरे जे आहे ते सुद्धा सुकायसाठी बाहेर वाळत घालूयात, कारण की ऊन छान असं कडक पडलं ना तर मग कपडेसुद्धा छान सुकतात. आणि सकाळच्याच पारी कपडे वगैरे धुवून घेतले ना तर बरं पडतं. संध्याकाळचे कपडे वगैरे धुवू नये असं म्हणतात. त्यामुळे आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे तर ती बाहेर जाते. त्याच्यामुळे नेहमी प्रत्येकाने कपडे जे आहेत तर ते सकाळचेच वॉश करावेत. संध्याकाळी कपडे कधीच धुवू नयेत. त्याच्यामुळे माझं असं असतं की काम
कामं आवरता पहिल्यांदा मशीन लावून घ्यायची आणि ज्यावेळेस मशीन नव्हती ना त्यावेळेससुद्धा आम्ही सकाळच्याच वेळेस कपडे जे आहे ते सगळे वॉश करून घ्यायचो, जेणेकरून दुपारपर्यंत कपडे व्यवस्थित असे सुकतात आणि मग पुन्हा घरामध्ये ती घड्या वगैरे घालून आपल्याला नेता येतात. आता सगळी कामं आवरलेली होती. मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले आणि आज नॉनव्हेजचा बेत होता, तर त्याच्यासाठी इथे मी जे आहे ना तर ते वाटण वगैरे काढत होते. आता सुट्टीचा दिवस असला ना की स्वयंपाकाचं जास्त काही टेन्शन नसतं. त्याच्यामुळे निवांत मग दुपारी म्हटलं चला छान अशी आपण चिकनची रस्सा भाजी बनवूयात, थोडंसं फ्राय वगैरे बनवूयात. मग तीच तयारी इथे माझी चालू होती. आणि आमच्या इथे पाहुणेसुद्धा येणार होते, तर मग म्हटलं त्यांनासुद्धा जेवण जे आहे ते बनवता येईल, म्हणून लवकरच मी स्वयंपाक जो आहे तर तो करायला घेतलेला होता. आता पाहुणे दुपारी 1-2 वाजताच येणार होते, त्याच्यामुळे मग म्हटलं तोपर्यंत माझा स्वयंपाकसुद्धा होईल. आणि स्वयंपाक करताना फारसा मला काही उशीर लागत नाही, म्हणजे अगदी 1 ते दीड तासातच माझा स्वयंपाक जो आहे तो रेडी झालेला होता. पाहुणे वगैरे जेवून गेले, त्यानंतरनं सगळा किचन जो आहे तो मी आवरून घेतला आणि मग दुपारचे 4-5 वाजलेले होते. तर मग जीविकाचं चाललेलं होतं की चला आपण थोडंसं बाहेर फिरून येऊयात म्हणून. तर मग म्हटलं चला आता थोडंसं तिलासुद्धा आवरून रेडी करूयात आणि मग म्हटलं आपण सुद्धा बाहेर जाऊयात. तर आता बघा इथे तिची मस्ती काही संपत नाही, म्हणजे तिची हेअरस्टाईल वगैरे करायला घेतली किंवा बो वगैरे घालायला जरी घेतला ना तरीसुद्धा ती खूप जास्त मस्ती करते. आणि मग आता तिच्या बो वगैरे घातला आणि त्यानंतर मग आम्ही दोघीसुद्धा बाहेर गेलेलो होतो, थोडंसं वॉकिंग करायचं होतं म्हणून. आणि आज स्वयंपाकाचं जास्त काही टेन्शनसुद्धा नव्हतं, कारण की दुपारची भाजी वगैरे भरपूर शिल्लक होती. तर मग म्हटलं संध्याकाळी फक्त गरमागरम भाकरी ज्या आहेत तर त्या बनवायच्या आहेत, म्हणून मग म्हटलं निवांत आज आपण थोडंसं वॉकिंगला बाहेर फिरून येऊयात. आणि आता हे रोजचंच रुटीन झालेलं आहे. थोडा वेळ जरी बाहेर गेले ना तरी खूप जास्त फ्रेश वाटतं आणि प्रत्येकीने ना स्वतःसाठी असा थोडासा वेळ जो आहे ना तो काढलाच पाहिजे. थोड्या वेळ का होईना पण आपण बाहेर छान असं फिरून आलं पाहिजेत, कारण की कसं होतं दिवसभर घरामध्ये बसून बसून सुद्धा खूप जास्त कंटाळा येतो किंवा सतत असं वाटत राहतं की आपलं काही ना काहीतरी दुखत आहे. तर बाहेर थोडंसं जरी फिरून आलं ना तरी सुद्धा माइंड फ्रेश होऊन जातं आणि पुन्हा नव्याने आपण कामाला सुरुवात करतो. आणि जीविकाला सुद्धा बाहेर आणलं ना तिला सुद्धा खूप छान वाटतं बाहेर आल्यानंतरनं. आणि मग घरामध्ये बसली ना की ती मग सतत मोबाईल पाहायचं किंवा मग टी व्ही पाहायचं असं मुलांचं सुरू असतं. आता ती जास्त काही मोबाईल वगैरे पाहत नाही, पण मग असं वाटतं की थोडा वेळ जरी घेतला ना तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की स्क्रीन टाईम मुलांचा कमी झाला पाहिजेत. त्याच्यामुळे मग मी सुद्धा थोडासा वेळात वेळ काढून तिला बाहेर फिरायला जे आहे तर ते घेऊन येत असते. बाहेरून फिरून आलेलो होतो आणि आतमध्ये आलो तर इथे ना छान अशी गुलाबाची फुलं आज उमललेली होती आणि या झाडाला आहेत ना भरपूर अशी फुलं जी आहेत तर ती लागलेली आहेत. आणि हे कुंडीतच आम्ही रोप लावलेलं होतं, खूपच जास्त छोटं होतं, पण ते आता खूप जास्त मोठं झालेलं आहे. आणि हे अशी उमललेली फुलं पाहिली ना की खूप छान वाटतं. आणि सकाळची देवपूजा करायला घेतली ना की हीच फुलं जी आहेत तर ती मी देवांना वाहत असते. आधी देवांना फुलं व्हायची म्हटलं ना तर मग फुलं काही अवेलेबलच नव्हती आणि जीविकाला सुद्धा आहेत ना खूप जास्त फुलं आवडतात. त्याच्यामुळे तिने हट्टाने तिच्या पप्पांकडून ही झाडांची जी रोपं आहेत तर ती आणायला लावलेली होती आणि ते सुद्धा घेऊन आलेले होते. आणि याला अशी छान फुलं उमललेली पाहिली ना की मन अगदीच फ्रेश होतं आणि कंपाऊंडचा जो लुक आहे ना तो सुद्धा खूपच जास्त चेंज होतो. आता म्हटलं चला सकाळची आपली देवपूजेसाठी फुलं जी आहेत तर ती रेडी आहेत आणि देवपूजा केली आणि फुलं वाहिली ना की खूप छान वाटतं. घरातील वातावरण जे आहे ते सुद्धा अगदीच प्रसन्न होऊन जातं. तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.